नमो नमः. आपण पाहत आहोत MA फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरचा भारतीय दर्शन हा पेपर. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भारतीय दर्शनमध्ये यावेळेला सेकंड सेमिस्टरला आपल्याला आहे अभ्यासायला वेदांत सार, जे पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे. सदानंद योगींद्र विरचित वेदांत सार हे पुस्तक आहे. तर आपण याआधी पाहिलं आहे की उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत या दर्शनावर आधारित असलेला प्रकरण ग्रंथ म्हणजेच कोणता ग्रंथ आहे, तर वेदांत सार आहे. जसे की आपण दरवेळेला पाहत असतो, भारतीय दर्शनाचे दोन प्रकार, आस्तिक आणि नास्तिक. त्यापैकी जे 6 आस्तिक दर्शन आहे, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, मीमांसा, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर त्यापैकी उत्तर मीमांसा जो आहे त्यालाच वेदांत असं म्हणतात. वेदांत दर्शन हा उपनिषदांवरती आधारभूत आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव वेदांत असं आहे, कारण उपनिषदांनाच वेदांत असं म्हणतात. तर आपण पाहिलं तर प्रस्थानत्रयी, त्यामध्ये काय काय येतं, उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर आधारित, या पायावर आधारित असलेलं जे तत्त्वज्ञान ते वेदांत, आणि त्याचा प्रकरण ग्रंथ लिहिणारे सदानंद योगींद्र. तसे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ आहेत, जसं की मूळ जे तत्त्वज्ञान आहे त्याच्यावर आधारित असतात मूळ ग्रंथ, सूत्र ग्रंथ, त्याला अभ्यास करून त्याच्यावर भाष्य करणारे भाष्य ग्रंथ, वेगवेगळ्या विषयांचं खंडन मंडन करणारे वाद ग्रंथ, आणि नंतर मग शेवटी येतात की अतिशय सोप्या पद्धतीने फक्त स्वतःचं मत आणि त्या मताच्या अनुषंगाने इतर शास्त्रांमधलं मत मांडणारे ते प्रकरण ग्रंथ. तर म्हणून हा जो ग्रंथ आहे सदानंद योगींद्रांचा, तो प्रकरण ग्रंथ आहे. असं म्हणता येईल की वेदांतमध्ये विषय प्रवेश करण्यासाठी, वेदांत या दर्शनाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ अभ्यासायला सोपा जातो. ठीक आहे. तर याच्या आधी आपण 2 कारिका मंगलाचरणाच्या पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिली जे मंगलाचरण होतं, पहिली जी कारिका होती, त्यामध्ये सदानंद योगींद्र यांनी आत्मतत्वाला नमन केलेलं आहे, आत्मतत्वाचं स्मरण केलेलं आहे. आणि दुसरी जी कारिका आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या गुरूंना, की जे अद्वैत वेदांताला त्यांनी असं स्वीकारलं आहे की जणू तो शब्द नसून स्वतः ते तसे बनलेले आहेत, अशा गुरूंना त्यांनी नमन केलेलं आहे. आणि पुढे मग त्यांच्या ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर अनुबंध चतुष्टय हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे, तो आपण बघत होतो. त्यातला आपलं साधन चतुष्टय पेज नंबर 23 पेज नंबरवरचं सुरू आहे. साधन चतुष्टय संपन्न. चतुष्टय म्हणजे 4. ठीक आहे. पेन्सिल हातामध्ये ठेवा आणि जिथे जिथे मी सांगेल तिथे तिथे तुम्ही अंडरलाईन करत जायचं. साधन चतुष्टय संपन्न मध्ये म्हटलेलं आहे साधनानाम चतुष्टयम तेन संपन्न. पुढे परिच्छेद 5 मध्ये सांगितलेले विवेक, वैराग्य, समाधी, षट आणि मुमुक्षत्व यांना साधन चतुष्टय असे म्हणतात. मग कशाला म्हटलेलं आहे साधन चतुष्टय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शम आदी षटक म्हणजे 6, आणि मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष, यांना साधन चतुष्टय म्हणतात. ब्रह्मविद्येचा अधिकार प्राप्त होण्यासाठी या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. मग या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कशासाठी आहे? ब्रह्मविद्येचा अधिकार प्राप्त, त्याच्या खाली अंडरलाईन करा, ब्रह्मविद्येचा अधिकार प्राप्त होण्यासाठी या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आवश्यक आहेत. मग आता इथे दिलेलं आहे प्रमाता. लौकिक व वैदिक व्यवहार ज्याला प्रमाणांच्या द्वारा योग्य रीतीने कळतात. मग प्रमाता कोण आहे? लौकिक आणि वैदिक व्यवहार. लौकिक व्यवहार म्हणजे वैदिक व्यवहाराच्या व्यतिरिक्त व्यवहार. वैदिक व्यवहार म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा व्यवहार, ज्याला प्रमाणांच्या द्वारा योग्य रीतीने कळतात असा. त्यानंतर आहे अनुबंध. अनुपश्चात स्वज्ञानोत्तरम बध्नन्ति आसंजयन्ति ग्रंथपठने प्रयोजयन्ति इति अनुबंधः. आता काय म्हटलेलं आहे? अनुपश्चात स्वज्ञान उत्तरम बध्नन्ति आसंजयन्ति ग्रंथपठने पठन करणे, वाचणे, प्रयोजयन्ति इति अनुबंधः. ज्यांच्या ज्ञानानंतर ग्रंथाच्या अभ्यासाला प्रवृत्ती होते त्या गोष्टी म्हणजे अनुबंध. ज्यांच्या ज्ञानानंतर ग्रंथाच्या अभ्यासाला प्रवृत्तीला काय होते? प्रवृत्ती होते म्हणजे की इच्छा होते असंही म्हणू शकतो आपण, की ज्यांच्या ज्ञानानंतर ग्रंथाच्या अभ्यासाला प्रवृत्ती होते त्या गोष्टी म्हणजे अनुबंध. स्वतःच्या ज्ञानाद्वारा त्या शास्त्राभ्यासाला प्रवर्तक होतात. स्वतःच्या ज्ञानाद्वारा त्या शास्त्राभ्यासाला प्रवर्तक होतात.
अभ्यासकांची प्रवृत्ती व्हावी म्हणून ग्रंथाच्या सुरुवातीला जे सांगितले जातात ते अनुबंध होत. मग अनुबंध म्हणजे काय, याला हे करून घ्या कंस. ग्रंथ अभ्यासाकडे अभ्यासकाची प्रवृत्ती व्हावी म्हणून ग्रंथाच्या सुरुवातीला जे सांगितले जातात ते अनुबंध होत. ग्रंथाच्या सुरुवातीला सांगितले जातात त्यांनी काय होणार की जो वाचक आहे त्याची ग्रंथ अभ्यासाची प्रवृत्ती होणार. ठीक आहे. अनुबंध 4 आहेत. किती आहेत अनुबंध? एकूण 4. कोणत्याही ग्रंथाच्या सुरुवातीला तो ग्रंथ कोणासाठी आहे म्हणजे ग्रंथाचा अधिकारी कोण, हा शब्द महत्त्वाचा. अधिकारी, त्याला बॉक्स करा. ग्रंथाचा अधिकारी कोण म्हणजे हा ग्रंथ कोणासाठी आहे. ग्रंथाचा विषय काय, हे याला पण बॉक्स करा. ग्रंथाचा विषय काय, विषयाचा व ग्रंथाचा संबंध काय, संबंधाला करा बॉक्स. विषयाचा व ग्रंथाचा संबंध काय आहे आणि त्याचे प्रयोजनाला करा बॉक्स. ठीक आहे. म्हणजे फळ काय आहे या गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक असते. हेच अनुबंध चतुष्टय होत. मग बॉक्स केलेल्या गोष्टी वाचा. कोणत्या कोणत्या आहे? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. हे काय आहे मग? अनुबंध चतुष्टय. ठीक आहे. कोणते कोणते अनुबंध चतुष्टय? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. बॉक्स केलाय आपण सगळ्याला. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे काय आहे? अनुबंध चतुष्टय. हेच अनुबंध चतुष्टय होत. मूळ ग्रंथ परिच्छेद 3 व 6 मध्ये हे स्पष्ट केलेले आहे. आता ते मूळ ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये कुठे काय दिलेलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. वेदांत शास्त्राचे जे अनुबंध आहेत तेच वेदांत सार या ग्रंथाचेही आहेत. आता वेदांतवरती आधारित वेदांत सार आहे म्हणून त्यांनी आधी पण सांगितली होती गोष्ट की वेदांताचे जे अनुबंध आहेत तेच वेदांत सारचे पण अनुबंध आहेत. ग्रंथकाराने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे जीव ब्रह्म ऐक्य हाच ग्रंथाचा विषय काय आहे मग? जीव ब्रह्म ऐक्य. जीव आणि ब्रह्म एक आहे. हे काय आहे मग? हाच या ग्रंथाचा विषय आहे. विषय काय आहे मग? जीव आणि ब्रह्म एक आहे. अज्ञान नाहीसे करून आनंद स्वरूप अशा स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणे हे ग्रंथाचे प्रयोजन आहे. याला अंडरलाईन करा किंवा कंस करून घ्या. अज्ञान नाहीसे करून आनंद स्वरूप अशा स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणे या ग्रंथाचे काय आहे? प्रयोजन आहे. ठीक आहे. आता विषय काय आहे? विषय आणि ग्रंथ यामध्ये बोध्यबोधक संबंध आहे. साधन चतुष्टय संपन्न प्रमाता हा ग्रंथाचा अधिकारी आहे. मग काय आहे? विषय आणि ग्रंथ यामध्ये बोध्यबोधक संबंध आहे. संबंध काय आहे मग? बोध्यबोधक संबंध. विषय आणि ग्रंथ याच्यामध्ये काय आहे? बोध्यबोधक संबंध आहे. आणि साधन चतुष्टय संपन्न प्रमाता शब्द आलाय आपल्याला पहिलेच. कोण आहे तो? लौकिक व वैदिक व्यवहार ज्याला प्रमाणांच्या द्वारा योग्य रीतीने कळतात असा प्रमाता या ग्रंथाचा अधिकारी आहे. ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हा IMP व्हेरी IMP क्वेश्चन आहे. हा दरवेळेला पेपरला येतो. कोणताही पेपर असला तो अनुबंध चतुष्टयशिवाय बनणार नाही. ठीक आहे. तर अनुबंध चतुष्टय हे जर आलं, अनुबंध चतुष्टय स्पष्ट कुरुत किंवा टिपा लिहा वगैरे असा कोणता पण मोठाच प्रश्न येणार जास्तीत जास्त करून. तर सुरुवात होणार आपली प्रस्तावनेपासून की दर्शन काय आहे, दर्शन म्हणजे काय, मग दर्शनाचे 2 प्रकार, आस्तिक नास्तिकचा टेबल, त्यापैकी आस्तिक दर्शनातला उत्तर मीमांसाच म्हणजेच वेदांत हे कशावर आधारित आहे? प्रस्थानत्रयी. मग त्या वेदांत या शास्त्रावर आधारित प्रकरण ग्रंथ जो लिहिला सदानंद योगींद्र त्यांचा प्रकरण ग्रंथ म्हणजे वेदांत सार. मग वेदांत सारमध्ये मंगलाचरण करून झाल्यानंतर सदानंद योगींद्रांनी अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहे. ही झाली आपली प्रस्तावना. आता याच्यामध्ये तुम्ही वाढवू पण शकता की वेदांतबद्दल आपण खूप चर्चा केली, प्रस्तावना खूप मोठी पाहिलेली आहे. ते तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. मोठा 12 मार्काचा प्रश्न असेल तर. मग येणार अनुबंध चतुष्टय. मग अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, मग ते कोणते आहेत, मग काय आहे? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. मग अधिकारी म्हणजे काय ते पाहिलं आपण, विषय म्हणजे काय पाहिलं, संबंध काय आहे ते पाहिलं आणि प्रयोजन काय आहे ते पण पाहिलं. ठीक आहे. हे सगळं ह्या उत्तरामध्ये येणार आणि शेवटी मग त्याचं समप. अशा प्रकारे सदानंद योगींद्र यांनी आपल्या वेदांत सार या ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्टय स्पष्ट केलेला आहे.
आता पुढे दिलेल्या अनुबंध चतुष्टय ग्रंथपठने अध्रेतॄणां प्रवृत्ती भवतु इति इच्छया ग्रंथकारः ग्रंथारंभे अनुबंध चतुष्टयं निरूपयति। ग्रंथपठने म्हणजे ग्रंथपठनामध्ये, अध्रेतॄणां म्हणजे अभ्यास करणाऱ्यांची, प्रवृत्ती भवतु प्रवृत्ती व्हावी, इति म्हणजे अशी किंवा असे, इच्छया या इच्छेने, ग्रंथकार ग्रंथारंभे ग्रंथाच्या आरंभी, अनुबंध चतुष्टय निरूपयति अनुबंध चतुष्टयाचे निरूपण करतात। अनुपश्चात स्वज्ञान उत्तरम बध्नाती आसंजयन्ति ग्रंथपठने प्रवर्तयन्ति इति अनुबंधाः। अनु म्हणजे पश्चात म्हणजे मागे अनुसरण करणे म्हणता ना आपण। अनुपश्चात स्वज्ञान उत्तरम बध्नन्ति आसंजयन्ति ग्रंथपठने प्रवर्तयन्ति इति अनुबंधाः। म्हणून काय म्हटलेलं आहे की जे ग्रंथपठनासाठी प्रवृत्त करतात ते म्हणजे काय, अनुबंध चतुष्टय। ठीक आहे, जे आता आपण इथे वरती पाहिलं तेच इथे खाली संस्कृतमध्ये दिलेलं आहे। समजा अनुबंधाः चत्वारः, अनुबंध हे 4 आहेत। कोणते कोणते, अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजनानि इति म्हणजे असे। ज्ञातार्थम ज्ञातसंबंधम श्रोतुम श्रोता प्रवर्तते। ज्ञातार्थम ज्ञातसंबंधम श्रोतुम श्रोता प्रवर्तते। ज्ञातार्थम म्हणजे ज्ञान करून घेण्याकरिता, ज्ञातसंबंधम ज्ञात असलेले संबंधाकरिता, श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, श्रोता म्हणजे ऐकणारा, प्रवर्तते म्हणजे प्रवृत्त होतो। ग्रंथादौ तेन वक्तव्यः संबंधः सप्रयोजनः। ग्रंथादौ म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला, तेन वक्तव्य म्हणजे त्यांनी सांगितलं पाहिजे काय, संबंध आणि सप्रयोजन प्रयोजनासहित संबंध सांगितला पाहिजे, इति वदन्ति असे म्हणतात। ग्रंथस्य कः विषयः, ग्रंथाचा विषय काय, तस्य अध्ययनं कः कर्तुं शक्नोति, त्याचं अध्ययन कोण करू शकतं। नाम ग्रंथ अध्ययनस्य कः अधिकारी म्हणजे ग्रंथाचा कोण अधिकारी आहे। विषयस्य ग्रंथस्य च कः संबंध, विषय आणि ग्रंथाचा काय संबंध आहे। तथा ग्रंथाध्ययनेन किं फलं प्राप्यते, ग्रंथाचा अभ्यास केल्याने काय फळ मिळते। नाम ग्रंथाध्ययनस्य प्रयोजनम म्हणजेच ग्रंथाध्ययनाचे प्रयोजन काय, इत्यादिकम विषय प्रवेशात प्राग एव ज्ञातव्यम। हे सगळं विषय प्रवेशाच्या प्राग म्हणजे अगोदरच आपल्याला माहिती पाहिजे। तेन च ग्रंथपठनं सुकरं भवति, त्यामुळे ग्रंथपठन सुकर सोपे होते। वेदान्तशास्त्रस्य ये अनुबन्धाः त एव वेदान्तसार ग्रंथस्य अपि इति ग्रंथकारेण प्रारंभ एव स्पष्टीकृतम। जे वेदांताचे अनुबंध आहे तेच वेदांतसाराचे अनुबंध आहे, हे ग्रंथकाराने सुरुवातीला स्पष्ट केलेले आहे। जीव ब्रह्मणोः ऐक्यमेव अस्य ग्रंथस्य विषयः, जीव आणि ब्रह्माचे ऐक्य हेच या ग्रंथाचे विषय आहे। अज्ञान निवृत्तीपूर्वकम स्वरूपानंदा वाप्ती च प्रयोजनम, ते जे आपण इकडे पाहिलं होतं ना मराठीमध्ये की अज्ञान निवृत्तीपूर्वक स्वस्वरूपाची जाणीव होणे म्हणजेच याचं काय आहे, मग हे याचं प्रयोजन आहे। विषयेन सह अस्य ग्रंथस्य बोध्यबोधक भाव, आणि विषयासोबत याचे ग्रंथाचा काय आहे, बोध्यबोधक भाव आहे, संबंध आहे। अधिकारी तू नितांत निर्मल स्वांतः साधन चतुष्टय संपन्न प्रमाता। मग अधिकारी कोण आहे, नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता। प्रमाता म्हणजे पाहिलं होतं आपण की लौकिक आणि वैदिक व्यवहार ज्याला प्रमाण सहित माहीत आहे आणि तो जसा व्यवहार करतो तो म्हणजे कोण आहे, तर प्रमाता। आता हे शब्द लक्षात ठेवायला कठीण आहे, ऐकताना आपल्याला लक्षात राहतात, नंतर जर तुम्ही अभ्यास केला नाही तर काहीच आठवणार नाही। त्याच्यामुळे इथे शिकल्यानंतर व्हिडिओज असतात ते तुम्ही पाहू शकता। एक म्हणजे, दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा, त्याने तुमच्या जास्त लक्षात राहणार। ठीक आहे, तर आता घरी गेल्यावर तुम्हाला होमवर्क आहे, अनुबंध चतुष्टय हे उत्तर लिहायचं आहे। ठीक आहे, अनुबंध चतुष्टय लिहून काढायचं आहे। पहिले तुम्हाला प्रस्तावना सांगितली होती, लिहून काढली का? बरं, आता प्रस्तावना लिहून काढायची मग पहिले, आणि शक्य तेवढी मोठी लिहायची आहे प्रस्तावना।
जेणेकरून मोठी तुम्ही 4 पेजची लिहिणार म्हणजे 2 पेजची पेपरमध्ये आठवणार, आणि ती पेपरमध्ये लिहिताना मग मोठा प्रश्न असेल तर त्या दृष्टीने मोठी, आणि जर 6 मार्काचा किंवा 4 मार्काचा प्रश्न असेल तर त्या मानाने छोटी, अशी तुम्हाला कमी अधिक ती करता येईल. ठीक आहे. मग लिहिताना खूप लिहायची, जेणेकरून आपल्याला जे आपण ऐकलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने लिहिताना अजून रिवाईज होणार. ठीक आहे. पहिले प्रस्तावना, त्याच्यानंतर अनुबंध चतुष्टय. ठीक आहे. समोरचं पाहू आता आपण. 4 नंबरची कारिका आहे, 24 नंबरचं पेज आहे. काम्यानी स्वर्गादिष्ट साधनानी ज्योतिष्टोमादिनी निषिद्धानी नरकाद्यनिष्ट साधनानी ब्राह्मण हननादी नित्यान्यकरणे करणे प्रत्यवाय साधनानी संध्या वंदनादिनी नैमित्तिकानि पुत्रजन्माद्यन अनुबंधनानि जातेष्ट्यादीनि प्रायश्चित्तानि पापक्षय साधनानि चांद्रायन आदीनि उपासनानि सगुण ब्रह्म विषय मान सव्यापार रूपानि शाण्डिल्य विद्यादीनि एतेषां नित्यादीनां बुद्धिशुद्धिः परमं प्रयोजनम् उपासनानां तु चित्तैकाम्यं तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन इत्यादि श्रुतेः तपसा कल्मषं हन्ति इत्यादि स्मृतेश्च नित्यनैमित्तिकयोः उपासनानां चावान्तरफलं पितृलोक सत्यालोकप्राप्तिः कर्मणा पितृलोको विद्यया देवलोकः इत्यादी श्रुतेः. आता बाई इथे काय काय म्हटलेलं आहे तर काम्यानी स्वर्गादिष्ट साधनानी ज्योतिष्टोमादिनी ही सुरुवात होती आपली. त्याच्यात दिलेलं आहे की स्वर्गादी इष्ट लोकांच्या प्राप्तीला साधनभूत ज्योतिष्टोम इत्यादी काम्य कर्मे होत. आता मग कर्म किती वेगवेगळे आहेत ते दिलेलं आहे पहा, की स्वर्गादी इष्ट, स्वर्ग आदी इष्ट लोकांच्या प्राप्तीला साधनभूत. आता मी जन्माला आलेली आहे, मानव जन्माला, तर मला नरकात तर जाण्याची इच्छा होणारच नाही. मला जायचं कुठे असेल? स्वर्गामध्ये. स्वर्ग आणि नर्क या तर 2 कन्सेप्ट असतील, तर मला कुठे जायचं असेल? स्वर्गामध्ये. तर स्वर्गादी इष्ट म्हणजे इच्छिलेले, स्वर्गादी इष्ट लोकांच्या प्राप्तीला साधनभूत ज्योतिष्टोम इत्यादी काम्य कर्मे. आता ज्योतिष्टोम हे काही काम्य कर्म आहे की हे केल्याने काय होते तर स्वर्ग इत्यादी इष्ट की इच्छिलेल्या गोष्टी प्राप्त होतात. ठीक आहे. नरकादी अनिष्ट स्थानांच्या प्राप्तीला साधनभूत ब्राह्मण हत्या इत्यादी निषिद्ध कर्मे होत. नरकात केव्हा जाणार? ब्राह्मण हत्या. आता ब्राह्मण म्हणजे जातीने नाही, कर्माने ब्राह्मण म्हणजे जो अध्ययन आणि अध्यापनचं कार्य करत आहे किंवा ज्याने शास्त्रचा अभ्यास केलेला आहे तो ब्राह्मण. ठीक आहे. आताच्या काळामधला ब्राह्मण नाही की जो जन्मतः ब्राह्मण आहे, फक्त त्या कुळामध्ये जन्माला आलेला नाही, तर वर्णव्यवस्था जी होती ती कर्मावर आधारित होती. म्हणून मग त्यावेळेसची ही कन्सेप्ट जी आहे ती ब्राह्मण म्हणजे की ब्रह्माचं ज्ञान असलेला अशा व्यक्तीला तिची हत्या करणे. तर त्याचं काय म्हटलं आहे? साधनभूत ब्राह्मण हत्या इत्यादी निषिद्ध कर्मे. त्याने काय होणार? मग नरकात जाण्याची स्थिती. जी कर्मे न केल्याने दोष वा पाप उत्पन्न होते अशी संध्यावंदन इत्यादी कर्मे नित्यकर्मे होत. नित्यकर्मे की संध्या करतात. संध्या हा शब्द ऐकला असेल की ते पडीने पाण्या टाकायचं, हातामध्ये आचमन करायचं वगैरे जे असते ते. तर ती संध्या जी आहे ती काय आहे की जी कर्मे न केल्याने दोष वा पाप उत्पन्न होते. आता संध्यावंदन ही सांगितलेलं आहे, दिवसातून 3 वेळा वगैरे संध्या करायची. तर संध्यावंदन इत्यादी कर्मे नित्य कर्मे होत. ती न केल्याने काय होते तर दोष उत्पन्न होतो. पुत्रजन्म इत्यादी निमित्तांशी संबंधित अशी जातेष्टी इत्यादी कर्मे. मग हे पण सांगितलं आहे की पुत्रजन्म इत्यादी निमित्ताशी संबंधित अशी जातेष्टी इत्यादी कर्मे नैमित्तिक कर्मे होत. सगुण ब्रह्म ईश्वर विषयक मानसिक व्यापार ध्यान हे ज्यांचे स्वरूप आहे अशी शाण्डिल्य विद्या इत्यादी कर्मे उपासना कर्मे होत. मग आता काय म्हटलेलं आहे? सगुण ब्रह्म ईश्वर. सगुण म्हटलेला आहे गुणसहित असलेला ब्रह्म आणि ईश्वर विषयक मानसिक व्यापार म्हणजे ध्यान करणे
हे ज्याचे स्वरूप आहे अशी शांडिल्य विद्या इत्यादी कर्मे उपासना कर्मे होय. उपासना कर्मे, ध्यान करणे म्हणजे उपासना करणे. ठीक आहे. त्यानंतर या नित्य इत्यादी नैमित्तिक व प्रायश्चित कर्माचे मुख्य फळ बुद्धीची शुद्धी हे आहे, तर उपासनांचे मुख्य फळ चित्ताची एकाग्रता. मग आता काय म्हटलेलं आहे, या नित्य इत्यादी नैमित्तिक व प्रायश्चित कर्माचे फळ काय, बुद्धीची शुद्धी. नैमित्तिक काम म्हणजे जे म्हटलं ना त्यांनी की संध्या वगैरे, हे नैमित्तिक कर्म म्हटले. तर नैमित्तिक कर्माचे मुख्य फळ काय, बुद्धीची शुद्धी. बुद्धीची शुद्धी म्हणजे काय की जसं की आज आपण संध्या तर नाही करत रोज, पण पूजा करतात लोक. पूजा करण्याचा मुख्य हेतू काय आहे की मनुष्याच्या मधील सात्विक गुणांना कमी करून सात्विक गुणांना वाढवून तामसिक गुण कमी करणे. ठीक आहे. त्याकरिता पूजा केली जाते आणि ते काही एका दिवसाचं काम नाही. सत्वगुणाची प्राबल्य होणे, सत्वगुण वाढणे आणि तो तसा कॉन्स्टंट राहणे किंवा त्याला आणखी वाढवत नेणे ही एका दिवसाची, एका मिनिटाची किंवा एका तासाची अशी ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पूजासुद्धा निरंतर दररोज करायची असते. दिवा जे लावतो आपण तो रोज लावायचा असतो. ते त्याकरिताच की आपल्यातले सात्विक गुणांची वृद्धी व्हावी आणि तामसिक गुणांची दमन व्हावं, ते कमी व्हावेत या अर्थाने. तर मग इथे म्हटलेलं आहे की नैमित्तिक कर्माचे मुख्य फळ बुद्धीची शुद्धी होणे हे आहे, तर उपासना म्हणजे ध्यान जे म्हटलं आहे, उपासनांचे मुख्य फळ चित्ताची एकाग्रता. म्हणून आताही जे म्हटलं जातं ना की मेडिटेशन करा, त्यांनी काय होतं तर कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ठीक आहे. आणि पॉझिटिव्हिटी इन्हॅन्स होते तुमची. तर ते इथे पण ते दिले की चित्ताची एकाग्रता होणे हे कशासाठी आहे, उपासना. उपासना हे कशासाठी आहे तर चित्ताची एकाग्रता होणे हे. ब्राह्मण वेदोक्त यज्ञादींच्या द्वारा त्या उपनिषदोक्त आत्म्याला जाणण्याची इच्छा करतात. ब्राह्मण काय करतात, वेदोक्त यज्ञादींच्या द्वारा, वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञांच्या द्वारा, कंसात दिलेले उपनिषदामध्ये सांगितलेले आत्म्याला जाणण्याची इच्छा करतात. आत्म्याला जाणण्याची इच्छा करतात. बृहदारण्यकामध्ये हे म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे 4 नंबरचा त्याचा पाठ, त्याच्यातला 4 नंबरचा आणखी काही आणि त्यातला 22वा मंत्र इत्यादी श्रुती. आणि तपाच्या द्वारा ब्राह्मण पापाचा नाश करतो. आणि तपाच्या द्वारे काय होते तर ब्राह्मण हा पापाचा नाश करतो. तप म्हणजे काय आहे, एखादी क्रिया 12 वर्ष करणे याला म्हणतात तप. ठीक आहे. 12 वर्षांचा काळ आहे की तप म्हणजे लिटरली आपण जे सिरियलमध्ये बघतो ना की एका पायावरती उभा आहे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करतो आहे, ते नसून तप म्हणजे 12 वर्ष निरंतर एखादी गोष्ट त्याचा अभ्यास करणे म्हणजे झालं तप. म्हणून जेव्हा आपण 10वी पास होतो तेव्हा असं म्हणतात की शिक्षणातलं आपलं एक तप पूर्ण झालं, कारण की छोटी बालवाडी, मोठी बालवाडी आणि मग 1ली ते 10वी असे 12 वर्ष आपले शिक्षण क्षेत्रातले जेव्हा पूर्ण होतात तेव्हा 10वी झाल्यावर असं म्हणतात की आपलं शिक्षणातलं एक तप पूर्ण झालं, असं जे म्हटलं जातं ते या कारणाने म्हटलं जातं. ठीक आहे. तर तपाच्या द्वारा ब्राह्मण पापाचा नाश करतो असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. इत्यादी स्मृती यावरून हे सिद्ध होते. नित्यनैमित्तिक कर्माचे आणि उपासनांचे अवांतर दुय्यम फळ पितृलोक व सत्यलोक यांची प्राप्ती होणे हे आहे. आता काय म्हणलेलं आहे, नित्यनैमित्तिक कर्मांचे आणि उपासनांचे अवांतर म्हणजे दुसरे, दुय्यम. तसं त्याचं पहिलं सांगितलं त्यांनी महत्त्वाचं काम काय आहे. उपासनांचे दुय्यम फळ जे आहे ते काय आहे, पितृलोक व सत्यलोक यांची प्राप्ती होणे हे आहे. म्हणजे बोनसमध्ये हे पण भेटते त्याच्यामध्ये. ठीक आहे. पितृलोक व सत्यलोक यांची प्राप्ती होणे हे आहे. कर्माने पितृलोक व विद्येने उपासनेने सत्यलोक प्राप्त करावा हे बृहदारण्यकात म्हटलेलं आहे. इत्यादी श्रुतीवरून हे सिद्ध होते. आता पहा इथे म्हटलेलं आहे काम्यानी. काम्यानी म्हणजे काय, फलाच्या उद्देशाने सांगितली गेलेली कर्मे काम्य कर्मे होय. फलाच्या उद्देशाने की मी हे काम केलं तर मला अमुक अमुक फळ मिळणार, स्वर्गप्राप्तीसाठी हा यज्ञ करा, पुत्रप्राप्तीसाठी अमुक यज्ञ करा, हे काय फळ निश्चित आहे की कशासाठी करायचं आहे, स्वर्गप्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी. मग म्हटलेलं की फळाच्या उद्देशाने सांगितली गेलेली कर्मे काम्य कर्मे.
ज्योतिष्ठोमेन स्वर्गकामो यजेत. ज्योतिष्ठोम यज्ञाने काय होणार, स्वर्ग कामना जर असेल तर ज्योतिष्ठोम यज्ञ करा. या विधिवाक्यात स्वर्गाची कामना ज्याला आहे त्याने ज्योतिष्ठोम करावा असे म्हटले आहे. असेच इतरही वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्तीसाठी केले जाणारे याग काम्य कर्मे होत. ठीक आहे. निषिद्धानी, आता निषिद्ध काय तर भ्रमाने मनुष्य ज्या कर्मांना इष्ट गोष्टींचे साधन समजतो पण जी वास्तविक अनिष्टकारक आहेत आणि वेदांमध्ये निषेधार्थक नय अशा पदाने युक्त वाक्यावरून समजली जातात अशी कर्मे निषिद्ध कर्मे होत. ब्राह्मणो न हंतव्य, ब्राह्मणांना मारू नये यासारख्या निषेध वाक्यांवरून ब्राह्मण हनन, सुरापान म्हणजे दारू पिणे, परस्त्री गमन, परस्त्रीच्या मागे जाणे इत्यादी कर्मे निषिद्ध ठरतात. ठीक आहे. नंतर आहे नित्यानी. नय म्हणजे नकारात्मक. नंतर आहे तो च मधला न्य आहे तो. ठीक आहे. शब्द आलाय नय तत्पुरुष समास पण असतो ना, तर त्याच्यामध्ये नय म्हणजे नकारार्थी. नित्यानी म्हटलेला आहे. नित्य कर्मे प्रतिदिन अजानतेपणी होणाऱ्या पापांच्या नाशासाठी करायची असतात. नित्यकर्मे जसं की जे संध्या वगैरे जे म्हटलं आपण, चूल, जाते, झाडू, मुसळ आणि पाण्याचा घडा या पाचांच्या बाबतीत गृहस्थाकडून अजाणतेपणी हिंसा घडते. आता कशी घडत असेल, चूल पेटवल्या जाते म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी पेटतो, जातेमध्ये धान्य भरडते, त्याच्यासोबत काही जीवजंतू मारले जात असतील, झाडू करताना सुद्धा सूक्ष्मजीव आपण सायन्समध्ये पाहिलेलं आहे की आपल्या डोळ्यांना दिसणार नाही इतके, सुईच्या डोकावरती करोडो मावतील इतके सूक्ष्मजीव म्हणजे त्यांच्या साईजनुसार असतात, हवेत सुद्धा असतात, सगळीकडे असतात, पाण्यातही आहे, मातीतही आहे. मुसळ म्हणजे जे कुटल्या जातं उखळामध्ये ते, आणि पाण्याचा घडा, आता पाण्यामध्ये सुद्धा जीव आहे. तर हे जे या पाचांच्या बाबतीत गृहस्थाकडून अजाणतेपणी हिंसा होते. आता ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि अजाणतेपणी याच्यामधून हिंसा पण होते आहे. ती सुना म्हणजे वधस्थाने ठरतात. वधस्थाने म्हटलेलं आहे कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक जीवाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सूक्ष्मजीवसुद्धा एक जीव आहे आणि त्याची हत्या आपण अजाणतेपणी का होईना करतो आहे, म्हणजे आपल्या हातून पाप घडत आहे. म्हणून मग ती वधस्थाने म्हटलेलं आहे की जणू काही तिथे वध होत आहे करोडो जीवांचा. त्यामुळे या वस्तू विपरीत असताना मनुष्याला पाप लागते. म्हणून या गोष्टी काय आहेत, वापरीत असताना मनुष्याला पाप लागत आहे. या 5 वधस्थानात होणाऱ्या पापांपासून सुटका होण्यासाठी गृहस्थाला प्रतिदिन 5 महायज्ञ महर्षींनी सांगितलेले आहे. ते असे: अध्ययन व अध्यापन म्हणजे ब्रह्मयज्ञ. अध्ययन आणि अध्यापन म्हणजे काय आहे, अंडरलाईन करायला. अध्ययन आणि अध्यापन म्हणजे ब्रह्मयज्ञ. तर्पण म्हणजे पितृयज्ञ. तर्पण करणे म्हणजे अर्पण करणे, पितृंना स्मरून एखादी गोष्ट अर्पण करणे तर्पण. अग्नीमध्ये दिलेली हवी म्हणजे देवयज्ञ. आणि प्राण्यांसाठी दिले जाणारे बळी म्हणजे नैवेद्य. प्राण्यांसाठी दिले जाणारे बळी या शब्दाचा खूप वेगळा अर्थ येतो मराठीमध्ये, पण संस्कृतमध्ये बळी म्हणजे नैवेद्य. प्राण्यांसाठी दिले जाणारे बळी, अन्न, वैश्वदेव इत्यादी. त्यांनी कंसात पण तेच दिलेलं आहे. इत्यादी भूतयज्ञ, भूत म्हणजे प्राणी मात्र. आणि अतिथी संस्कार म्हणजे मनुष्य यज्ञ. ठीक आहे. किती झाले मग हे एकूण? 5 यज्ञ झाले. हे महत्त्वाचे. 5 यज्ञ विचारले जातात पेपरला, टिपेमध्ये विचारले जातील. हे अंडरलाईन करून ठेवा, तिथे IMP लिहून ठेवा. जो मनुष्य या 5 महायज्ञांचा, 5 महायज्ञे कोणती याला बॉक्स करा, 5 महायज्ञांचा शक्यतो त्याग करीत नाही, तो घरात राहूनही 5 स्थानातील हिंसेच्या पापाने लिप्त होत नाही. मग तो काय होतो, या 5ही स्थानातील हिंसेच्या पापाने लिप्त होत नाही. आता पुढे म्हटलेलं आहे, हे आता मनुस्मृतीमधलं जे वाक्य आहे ते दिलेले आहे, श्लोक जे आहे ते. तर ते आहे: पंचमहायज्ञ संध्यावंदन ही नित्यकर्मे होत न केल्यामुळे
प्रत्यवाय, दोष, पाप उत्पन्न करणारी ती नित्यकर्मे होत. नित्यकर्मांच्या आचरणाने पुण्य प्राप्त होत नाही, पण ते केल्याने पाप उत्पन्न न केल्याने पाप उत्पन्न होते. ठीक आहे, म्हणजे नित्यकर्म केल्याने काय होणार, तुम्हाला पाप पुण्य नाही लाभणार, पण केलेलं पापांचं ते काय होणार, क्षालन करणार. येथे अशी शंका येते की न करणे म्हणजे अभाव, यापासून भावरूप पाप कसे निर्माण होईल. यावरून अद्वैत वेदांती सांगतात की नित्यकर्मांच्या अनुष्ठानाने मागील पापांचा नाश होतो, ती न केल्याने पापक्षालन होत नाही. जर आपण नैमित्तिक कर्म केले नाही तर आपलं पापक्षालन होत नाही, म्हणजे आपण पापी आहे सध्याच्या स्थितीमध्ये. ठीक आहे, म्हणजे पापकर्मे तशीच राहतात व त्यामुळे दोष उत्पन्न होतो. म्हणजे दोष उत्पन्न होण्याचं कारण काय आहे, आपल्या जीवनामध्ये आपण संध्या करणं बंद केलेलं आहे. ठीक आहे, तर पुढे आहे नैमित्तिकानी. विशिष्ट निमित्त प्राप्त झाले असता अवश्य करणीय म्हणून. नैमित्तिकानी आपण पाहत आहोत, विशिष्ट निमित्त प्राप्त झाले असता अवश्य करणीय म्हणून वेदांनी सांगितलेली जी कर्मे ती नैमित्तिक कर्मे होत. विशिष्ट निमित्त प्राप्त झाले असता, विशिष्ट निमित्त आहे आता की मुलगा झाला किंवा काहीतरी बदल झाला, विवाह झाला, एखादं अध्ययनामध्ये काहीतरी पद प्राप्त झालं, तर असता अवश्य करणीय म्हणून वेदांनी सांगितलेली जी कर्मे ती नैमित्तिक कर्मे होत. जातेष्टी म्हणजे पुत्र झाला असता करावयाची इष्टी म्हणजे याग. वैश्वानरम द्वादश कपालम निर्वर्पेत पुत्रे जाते. आता इथे काय म्हटलेलं आहे, तैत्तरीय संहितामध्ये म्हटलेलं आहे हे, या वाक्याने जातेष्टी सांगितलेली आहे. अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे निर्माण झाली असता वेगवेगळे याग करण्यासंबंधी आज्ञा वेदात आहे. ही कर्मे नैमित्तिक होत. जातेष्टी नैमित्तिकामध्ये येतं म्हणजे हो. नंतर आहे प्रायश्चित्तानी. आता पहा काय म्हटलेलं आहे, विहित कर्मे न करणे आणि निषिद्ध कर्मे करणे या विशेष कारणांशी संबंधित पापांचा नाश करण्यासाठीच ही कर्मे सांगितली गेलेली आहेत. चांद्रायन हे एक प्रायश्चित्त व्रत आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे एकेका तिथीला अन्नाचा एक एक घास चढवीत जाणे किंवा उतरवीत जाणे याला चांद्रायन व्रत म्हणतात. याचे 4 प्रकार आहेत. त्याची माहिती मनुस्मृतीत दिलेली आहे. आणि मला पिक्चरने आठवत आहे, एका पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, मला वाटते तर चांद्रायन हे एक प्रायश्चित्त व्रत आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे एकेका तिथीला अन्नाचा एक एक घास चढवीत जाणे व उतरवीत जाणे याला चांद्रायन व्रत म्हणतात. याचे 4 प्रकार आहेत. याची माहिती मनुस्मृतीत दिलेली आहे. आता पहा, याचे पण 4 प्रकार आहेत या प्रायश्चित्ताचे पण. पुढे म्हटलेलं आहे उपासनानी. उपासना म्हणजे मनाने उपास्य देवताच्या अगदी जवळ जाऊन बसणे. म्हणजे उपास जे म्हणतो ना आपण, हा त्याच्यातून आलेला आहे. उप अधिक वास, जवळ जाऊन वास करणे, कोणाच्या तर देवाच्या. ठीक आहे, उपासना म्हणजे मनाने उपास्य देवतेच्या अगदी जवळ जाऊन बसणे, उप अधिक आसनम. आणि चिंतन करणे. उपासना मानसक्रिया म्हणजे ध्यान आहे, म्हणूनच ती ज्ञानाहून आणि कर्माहून वेगळी असते. ध्यान हे वस्तुतंत्र म्हणजे वस्तूंवर अवलंबून असते, तर उपासना पुरुषतंत्र म्हणजे पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून असते. ध्यान करणे, न करणे किंवा वेगवेगळ्या प्रकाराने करणे हे पुरुषाच्या इच्छेच्या अधीन असते. ध्यान मात्र वस्तू जशी असेल तसेच होते, येथे विकल्प संभवत नाही. शांकर तत्वज्ञानानुसार ब्रह्मज्ञान कोणत्याही कायिक, वाचिक, मानसिक क्रियेचे फळ होऊ शकत नाही. ज्ञान हे नित्य असते, ते उत्पन्न होत नाही. नित्यकर्माच्या अनुष्ठानाने चित्त शुद्ध होते आणि उपासनेने चित्त एकाग्र होते. मग अज्ञान नाहीसे झाल्यावर ग्रीवास्त ग्रैवेयकन्या याने ब्रह्मज्ञान प्रगट होते. ग्रीवास्त म्हणजे गळ्याला असलेल्या, ग्रैवेयक म्हणजे हार हरवला आहे असे समजून सगळीकडे शोधूनही सापडत नाही.
नंतर तो गळ्यातच आहे असे कळते. म्हणजे आपले मराठीमध्ये जी म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसेच ब्रह्मज्ञान आपल्या जवळच असते ते समजण्यासाठी चित्ताची एकाग्रता लागते. ती उपासनेमुळे प्राप्त होते. शांडिल्य विद्या ही सगुण ब्राह्मण विषयक उपासना छांदोग्य उपनिषदात सांगितलेली आहे. की याच्या आधी पण याचा उल्लेख आला होता ना शांडिल्य विद्येचा. सर्व कामा सर्व कामा सर्व गंधः सर्व रसः सर्वमिदं अभ्यात्तो वाक्य अनादर एष य आत्मांतर हृदय एतद् ब्रह्मैतम इति प्रत्याभिसंभवं संभवितास्मिति यस्य स्याद्धद्धा न विचिकित्सास्ति इति स्माह शांडिल्यः शांडिल्यः. हे छांदोग्यमधलं मंत्र आहे की सगुण ब्रह्माच्या बाबतीत अशा प्रकारे निश्चय केला पाहिजे, जो सर्व कर्मा सर्व काम सर्व गंध सर्व रस या सर्वाला सर्व बाजूंनी व्यापून राहिलेला वागरहित आणि संभ्रमशून्य आहे. वागरहित म्हणजे वाणीरहित, वाणी नसलेला, संभ्रमशून्य ज्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही आहे असा तो माझा आत्मा हृदयाच्या आतमध्ये स्थित आहे. हेच ब्रह्म आहे. या शरीराने मृत्यू पावल्यानंतर मी तेच प्राप्त करीन, तत्स्वरूप होईन असा ज्याचा निश्चय आहे व त्याबद्दल कोणताही संशय नाही, तो ब्रह्मभाव प्राप्त करतो, मुक्त होतो, असे शांडिल्य ऋषींनी सांगितले आहे. शांडिल्य ऋषी होते, त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून शांडिल्य विद्या. नंतर आहे अवांतर फलम. आम्रे फलार्थे निमित्ते छाया गंधवित्य अनुत्पद्यते आपस्तंभ धर्मसूत्र. आता पहा काय म्हणलेलं आहे, आम्रफलार्थे, की गेला कशासाठी, आंब्याच्या फळासाठी. निमित्त होता आम्रफळ, मिळालं काय, छाया गंध, छाया आणि गंध, सावली आणि गंधसुद्धा मिळाला. हे काय झालं मग त्याच्यासोबत मिळालेलं फळ, अवांतर फळ. फळासाठी लावलेल्या आंब्याच्या झाडापासून सावली आणि सुगंध प्राप्त होतात. येथे आंबे हे मुख्य फळ आहे, तर सावली व सुगंध हे दुय्यम फळ आहे. ते आपण जे पाहिलं होतं ना बोनसमध्ये मिळाले या अर्थाने, की त्याचप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचे मुख्य फळ चित्तशुद्धी आणि अवांतर फळ पितृलोक प्राप्ती आहे, तर उपासनेचे मुख्य फळ चित्ताची एकाग्रता, दुय्यम फळ सत्यलोक प्राप्ती आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आज आपण पाहिलं. आपण काय काय बघितलं एकदा रिवाइज करून घेऊ. आपण पाहिलं काम्यानी म्हणजे काय, निषिद्धानी म्हणजे काय. काम्यानी फळ म्हणजे विशिष्ट इच्छा मनात धरून केलेले कार्य. ठीक आहे. निषिद्धानी म्हणजे की जे निषिद्ध सांगितलेलं आहे, वेदोक्त शास्त्रोक्त जे निषिद्ध आहे ते कर्म. नित्यानी कर्म म्हणजे नित्य कर्म जे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये आलं होतं 5 महायज्ञ सांगितलेले आहेत. की नित्यकर्म म्हणजे नित्यकर्म करत असताना जे काही पाप निर्माण होतात, जी हत्या होते, जे वध म्हटलेलं आहे त्यांना, पंचवधाचे स्थान सांगितलेले आहेत. त्या पापापासून मुक्ती होण्यासाठी पंचयज्ञ कोणकोणते आहेत, पंचमहायज्ञ, ब्रह्मयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे आणि मनुष्ययज्ञ आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की नैमित्तिकानी म्हटलेलं होतं की विशिष्ट निमित्त प्राप्त झाले असता करायचे कार्य. त्याच्यामध्ये आलेलं होतं जातेष्टी, की मुलगा झाला त्या निमित्ताने करायचं कार्य. आणखी काही असतील जे त्या वेळेला सांगितलेले त्या निमित्ताने आलेले कार्य, म्हणून नैमित्तिक. ठीक आहे. नंतर आहे प्रायश्चितानी. तर पाप झालेले असेल तर ते पाप क्षालनासाठी जे प्रायश्चित आहे, त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं होतं चांद्रायन याचं, की चंद्राची कला ज्याप्रमाणे वाढते त्याप्रमाणे भोजन करणे वगैरे, आणि बरेचसे नियम त्याच्यामध्ये आहेत. असे व्रत केल्याने काय होते, तर प्रायश्चित्त होते, म्हणजे केलेले पाप नाहीसे होते किंवा त्याचं प्रायश्चित्त होते. नंतर आहे उपासनानी. तर उपासनामध्ये आपण पाहिलं होतं की ध्यान करणे हे येतं उपासनेमध्ये. त्यात आपण पाहिलं की शांडिल्य विद्या आपण पाहिली, आताच जी पाहिली ती. आणि त्यात आपण पाहिलं की शांडिल्य ऋषींनी वर्णन केलेले असल्यामुळे त्याला शांडिल्य विद्या असं म्हणतात. त्याच्यानंतर अवांतर फलमध्ये पाहिलं
की काही नित्य नैमित्तिक कर्म करत असताना जे मुख्य आहे की उपासनेचं मुख्य फळ म्हटलं होतं की चित्ताची एकाग्रता आणि त्याच्यासोबत दुय्यम फळ जे आहे ते सत्यलोकाची प्राप्ती आणि नैमित्तिकाचं मुख्य फळ आहे चित्तशुद्धी आणि त्याच्यासोबतचं अवांतर फळ जे आहे ते पितृलोक प्राप्ती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. पुढचा मुद्दा आहे कर्मानी, ते आपण आता पुढच्या पिरियडला पाहू. ठीक आहे. नमो नमः. पुनर्मिलामः.